नमस्कार मित्रांनो, मी आकृती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आकृतीज किचन कॉर्नरमध्ये। तर आज मी बनवलेला आहे बाप्पासाठी नैवेद्य लाडूंचा। म्हणजे तुम्ही लाडूही बनवू शकता किंवा तुम्ही याच्याने मोदकही बनवू शकता। बनवणं अतिशय सोपं आहे आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सर्व काही सांगणार आहे। तर चला सुरू करूया। तर इथे मी मुगाची डाळीचा वापर केला आहे। तर तुम्ही पाहू शकता मी एका वाटीने 2 वाटी भरून मुगाची डाळ घेतलेली आहे। वजनाने जर तुम्ही पाहिली तर जवळपास 200 ग्राम। हिला आपण एक 2-3 तास भिजत ठेवायची। अगदी चांगली भिजल्या पाहिजे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून मग 2-3 तास किंवा त्यापेक्षा जास्त जरी भिजली तरी चालेल। आता हे पहा 2-3 तासाच्या पेक्षा थोडं जास्त झाले आणि मी तिला एका चाळणीमध्ये काढून ठेवलेली आहे। ही माझी रेसिपी आहे, म्हणजे मी इन्व्हेंट केलेली रेसिपी आहे। तर मी आधी सुरुवातीला असा विचार केलेला की ह्याच्यामध्ये जराही पाणी नको आणि अगदी पाणी न घालता मी हे वाटून घेणार आहे। तर हे पहा डाळ खूप छानपैकी भिजून गेलेली आहे, खूप छान फुगलेली आहे। म्हणजे जेवढी मी घातली होती त्याची दुप्पट झालेली आहे। तर आता आपण काय करायचं, ह्याला वाटून घ्यायचं आहे। तर मी ह्याच्यामधलं अगदी थोडंही पाणी न ठेवता अगदी कोरडी करून घेतली होती आणि मी तिला वाटून घेतलं होतं। वाटतानाही मी त्याच्यामध्ये जराही पाणी घातलं नव्हतं, कारण की डाळ जी होती ती अतिशय सॉफ्ट असल्यामुळे म्हणजे खूप मऊ होती। त्यामुळे मला असा अंदाज होता की बाई ही एकदम छान होणार। तर मग मी हे न पाणी घालता सुरुवातीला वाटून घेतलेलं आणि ही माझी सर्वात मोठी चुकी होती। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी चूक ही सांगणार आहे आणि त्या चुकीला मी कसं निस्तरले तेही सांगणार आहे। तर हे पहा मी आता सध्या तर वाटण करून घेतलेलं आहे आणि हे पाहू शकता की तुम्ही फार घट्टसर असं जाडसर झालेलं आहे, पण खूप छान पेस्ट झाली होती। पण हा जाडसरच झालेलं कारण की ह्याच्यामध्ये पाणी बिलकुल घातलं नव्हतं, अजिबात पाणी घालायचं नव्हतं मी। म्हणून पाणी न घालता मी हे वाटलेलं आणि त्याच्यानंतर त्याला एका डब्यामध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये किंवा कशामध्येही तुम्ही काढून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता की वाटण फार घट्ट आहे। त्यानंतर मी इथे लोखंडाची कढई घेतली होती। कढईमध्ये तेल घातलं होतं, तुम्ही तेलाच्या ऐवजी तूपही घालू शकता। तुम्ही पाहू शकता की आता जेव्हा मी हे चमच्याने सोडत आहे तर खूप उशिरा असं चमच्यातून पडते, कारण की याच्यामध्ये पाणी मी अजिबात घातलं नव्हतं आणि माझी खूप मोठी चुकी झालेली। कारण की याच्यानंतर जसंच मी हे वडे शेकत होती तेलामध्ये तेव्हा ह्यातले 2-3 वडे फुटले। मग नंतर माझ्या हे लक्षात आलं की आपण जे वाटण घातलेलं आहे असल्यामुळे आपला हा वडा फुटला आहे। म्हणून मी लगेच त्याच्यामध्ये थोडी पाणी घालून ते परत वाटून घेतले आणि आता तुम्ही पाहू शकता की जेव्हा मी याला त्याच चमच्याने सोडते तर खूप बारीक आणि असं एकदम स्मूथचा बॅटर पडतो आहे। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की वाटणमधला जो एक्सेस पाणी आहे तो काढायचा नाही आहे, पण हा भरपूर पाण्याचा वापर देखील नाही करायचा आहे। अतिशय थोडासा आणि 2-3 चमचेच पाण्याचा वापर करून तुम्ही पाहू शकता की किती सॉफ्ट आणि स्मूथली म्हणजे जे चमच्यामधून जो बॅटर आहे किंवा जो मी बनवलेला आहे सारण किंवा तुम्ही त्याला जेही म्हणू शकता, ते खूप सोप्या पद्धतीने अगदी चमच्यातून खाली येते। जेणेकरून मला त्याची एका पद्धतीने आपण त्याचे पकोडे बनवते किंवा भजे बनवते, जसं आपण मुगाच्या डाळीचे भजे बनवतो ना तसेच काहीतरी मी बनवते। आणि मग ह्याला एकदम छान असं गोल्डन कलर येईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला हे लो फ्लेमवरती करायचं, म्हणजे मंद किंवा एकदम मध्यम आचेवरती करायचं आहे। जास्त फास्ट गॅसवरती करायचं नाही आहे किंवा खूप जास्त हाई फ्लेमवरती जर तुम्ही केलं ना तर तुमचे हे जे पकोडे आहेत किंवा हे जे भजी बनवताय तुम्ही मुगाच्या डाळीचे, ते वरून तर भाजून जातील पण आतून कच्चे राहतील। तर जसेच ते भाजतील त्याच्यानंतर आपण त्याला थोडं गार झाल्यानंतर असं छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे, जेणेकरून मिक्सरमध्ये त्यांना खूप सोप्या पद्धतीने फिरवता येईल। तर हे पहा मी त्याला फिरवून घेतलं आणि आता इथे पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। हे फिरवून घेतल्यानंतर एकदम रवाळ असा टेक्स्चर तयार झालेला आहे। तर असा टेक्स्चर आपल्याला पाहिजे, खूप जास्त बारीकही करायचा नाही आहे। ते करून झाल्यानंतर आता करूया आपण चाचणी। तर मी 2 वाटी मुगाची डाळ घेतलेली, तर मी इथे 4 वाटी साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त करू शकता। माझ्या अंदाजाने इतकं पुरेसं गोड होईल। जर तुम्हाला खूप जास्त गोड हवं असेल तर तुम्ही एखादी वाटी आणखीन टाकू शकता। आणि त्याच्यानंतर 4 वाटीसाठी 2च वाटी पाणी, थोडंसं फूड कलर घातलं आहे कारण की मला हे मार्केटसारखं बनवायचं होतं त्यासाठी। तर थोडंसं फूड कलर घातल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली चाचणी कशी एकदम छान अशी ऑरेंज केशरी रंगाची झाली आहे। तुम्ही केसरही टाकू शकता, तुम्ही टोटली अवॉइडही करू शकता, तुमच्यावरती आहे। तुम्हाला कलर जर टाकायचा असेल, रंग टाकायचा असेल तर टाका। जशीच आपल्या चाचणीमध्ये खूप छान असं एक बॉईल आला, जशीच ती उकळी फुटेल आणि थोडीशी अशी चिकट अशी चाचणी झाली की आपण जे बनवलेलं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं सारण आहे, जे आपण तळलेले भजे होते त्यांना आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलं, ते आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। ते टाकता क्षणी तुम्ही पाहू शकता की पूर्ण चाचणी जी आहे, जो आपण साखरेचा पाक बनवलेला आहे, ही काय एक तारची चाचणी किंवा काही असं करायचं नाही आहे। तर जशीच आपला पाक
आपण पाकामध्ये हे जे सारण आहे ते टाकतो, तसं तुम्ही पाहू शकता की यांनी सगळी जी चाचणी आहे किंवा जो आपला साखरेचा पाक आहे तो संपूर्णपणे खेचून घेतलेला आहे आणि एकदम कोरडंसं आपलं सारण झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जवळपास अर्धी वाटी मी तूप घातलेलं आहे. तूप घातल्याने ह्याला खूप छान आणि उत्कृष्ट अशी चव येते. तर तुम्ही ह्याच्यामध्ये तूप नक्की घाला. माझी अशी म्हणजे मी असं तुम्हाला सांगेल, अर्धी वाटीच तूप घातलेलं आहे. तुम्ही हे स्किप करू शकता जर तुम्हाला तूप आवडत नसेल, पण तूप घातल्याने ह्याच्यात चव जी आहे ना ती अतिशय छान लागते. तर हे पहा, तूप घातल्यानंतर आपल्याला साधारण 2 ते 3 मिनटं एकदम मंद आचेवरती ते परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं जे सारण आहे जे आपण बनवलेलं आहे मुगाच्या डाळीचं, ते खूप छानपैकी संपूर्ण तूप जे आहे ते खेचून घेईल. हे करून घेतल्यानंतर खूप छान असा खमंग वास पूर्ण घरात सुटला होता. आणि मी हे मोदक ॲक्च्युली बाप्पांसाठीच बनवणार होती. म्हणजे तुम्ही मोदक बनवा किंवा लाडू बनवा, जे पण काही आपण बाहेरून घेऊ शकतो, पण मला म्हटलं चला आपणच बनवूया घरी. तर ते सारण तयार झाल्यानंतर आपण त्याला एका दुसऱ्या परातीत काढून घ्यायचे आणि एक साधारण 2 चमचे तूप मी परत त्याच पॅनमध्ये गरम केलं आहे, कारण की मला ह्याच्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे होते. त्यासाठी 2 चमचे तूप घेतलेले. तूप छान गरम होईपर्यंत मी ड्रायफ्रूट्स कापून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता हे तिन्ही घेतलेत. त्यांना छान बारीक करून घेतले आणि बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला फक्त हे परतून घ्यायचं आहे, करपवायचं नाही, म्हणून एकदम मंद आचेवरती करून घ्यायचं आहे. एक साधारण 2 ते 3 मिनटामध्ये हे खरपूस भाजून होतात. याला बिलकुल असं सोडायचं नाही आहे. जर तुम्ही असं सोडलात ना तर हे जळण्याची शक्यता फार जास्त असते. जसंच ते भाजून एक साधारण 2 ते 3 मिनटामध्ये ते भाजून होतात. मंद आचेवरती भाजायचं आहे, हाय फ्लेमवरती नाही. आणि मग त्याच्यानंतर आपण ते मिक्स करून घ्यायचं आहे जे आपलं लाडवांचं मिश्रण आहे त्याच्यामध्ये. अजून ते थोडं गरम आहे, त्याला आपण हलकं गार होऊन द्यायचं. इतकं गार व्हायचं की आपण त्याला हाताने हात लावू शकतो. तुम्ही पाहू शकता की आता त्यामध्ये जरा वाफा येत आहेत. थोडंसं गार झालेलं आहे. आता मी इथे एक मोदकचा साचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते दाबून असं भरत आहे. तुम्ही मोदकही करू शकता आणि लाडूही करू शकता. हे पहा, अतिशय सुंदर असे मोदक तयार होतात. मी ह्याचे दोन्हीही केले, थोडेसे लाडू केले होते आणि थोडेसे मोदक. तर मोदक मी तुम्हाला दाखवते. हा जो आपला सारण आहे ना तो खूप सॉफ्ट होतो, त्याच्यामुळे लाडू करतानाही तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. हातानेच खूप छान छान असे गोल गोल लाडू वळून होतात. तर जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. मी आकृती तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मिळेल अशीच काही मजेदार रेसिपीजसोबत. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओजमध्ये. आता सध्या गणपती फेस्टिवल सुरू आहे, तर मग गणपती बाप्पा मोरया. आपण सगळे आता काही पुढचे येणारे व्हिडिओज गणपती बाप्पाशी रिलेट करणारे असतील. तर